नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। कारण सारडा ज्वेलर्सची जी ऑर्डर आहे ती डिलिव्हर करायची होती आणि त्यावेळेस जो झालेला गोंधळ आहे तो कशा पद्धतीने झालेला आहे, नक्की काय काय झालेलं आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि त्यासोबतच इकडे कलाच्या समोर एक सत्य उलगडणार आहे आणि ते म्हणजेच की हे सगळं करणारी व्यक्ती राहुल आहे। राहुलने स्वतःच्या तोंडाने बोलताना कलाने त्याला रंगेहात पकडलेला आहे आणि राहुलची वाट लावायची तयारी आता कलाने केलेली आहे। तर आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला म्हणजे जो प्रोमो आलेला आहे त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कला आहे ती आता मीडियाच्या समोर आहे। मीडियावाले प्रश्न विचारत आहेत की सारडासारख्या एवढ्या मोठ्या व्यक्तीला तुम्ही फसवू शकता तर सामान्य माणसांचे काय हाल असतील, तुम्ही सामान्य माणसांशी कशा पद्धतीने वागाल, हे सगळं बोलणं चाललेलं असतं। आणि तेव्हा इकडे आता सरोज आणि कलाने सांगितलेलं असतं की आमच्या ऑफिसमध्ये हिरे देवाणघेवाणीच्या रिसिप्ट आहेत त्या तुम्हाला दाखवू। तेव्हा ते म्हणत होते की बरोबर आहे, मला त्याच रिसिप्ट चेक करायच्या होत्या आणि आता हे सगळ्या देवाणघेवाणीची जी असते रजिस्टर फाईल असते ती दिली जाते आणि त्याच्यामध्ये नेमक्या हिरे दिलेले होते दागिने करण्यासाठी, ही रिसिप्ट त्याच्यामध्ये नसते। याचाच अर्थ असा झालेला असतो की ते दागिने बनवण्यासाठी हिरे दिलेले नाहीत, इथे तर अफरातफर झालेली आहे। ही गोष्ट आता समोर आलेली असते। आता या सगळ्याचा कसा सोक्षमोक्ष लावायचा ही गोष्ट मात्र खूप मोठी असते। या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा हे मात्र खूप मोठं असतं आणि कला आणि आता सरोज दोघीजणी मिळून अद्वैतला कसं वाचवणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमचा लाईक हा आमच्यासाठी लाख मोलाचा आहे। सरोज ऑफिसमधून निघालेली असते आणि त्यासोबतच कलाही ऑफिसमधून निघत असते। तेव्हा मात्र सरोज कलाला म्हणत असते की अगं चल गाडीत बस, घरीच जायचं आहे, मिळून जावे एकत्र। तेव्हा कला म्हणत असते की नाही नको, मी रिक्षाने येईन असं कला सांगत असते। तेव्हा मात्र सरोज म्हणते अगं एकत्रच जाणार आहे, एकाच ठिकाणी जायचं आहे, त्यात काय एवढं, चल असं म्हणत सरोज कलाला फोर्स करत असते। सरोज मात्र कलासोबत खूप चांगलं वागत असते। कलाला तर शंका यायला लागलेली असते। शेवटी नाईलाज असतो, कला ही गाडीत येऊन बसते। आता दोघीजणी निघालेले असतात, ड्रायव्हर गाडी सुरू करतो आणि या सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा त्या दोघीजणी तिथून बाहेर पडल्या की राहुलचा प्लॅन इकडे सुरू झालेला असतो। जी सुटकेस असते ती चेंज करायची असते, म्हणजे दागिने आलेले होते कोणत्या पद्धतीचे सारडा यांनी सांगितलेले होते, कौस्तुभ सारडा यांची जी ऑर्डर होती आणि आता राहुल तिथे पोहोचलेला असतो। ती जी ब्रीफकेस असते दागिन्यांची तो चेंज करायला तिथं आलेला असतो आणि ती दागिन्यांची ब्रीफकेस आहे ती तो चेंज करतो, म्हणजे तिथं अमोल असतो, ज्या अमोलकडे सरोजने हे दागिने दिलेले असतात तो अमोल तिथं असतो आणि तो जो अमोल आहे ते दागिने जे आहे ते स्वतःच्या ताब्यात घेतो। आणि त्याचबरोबर इकडे आता ह्यांचं काम झालेलं असतं, म्हणजे सारडा यांना जे पोहोचवायचे दागिने आहेत ती दागिन्यांची सुटकेस इथे राहुल आणि अमोल या दोघांनी मिळून चेंज केलेली असते आणि या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या असतात। त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र इकडे आता राहुल फोन करतो आणि साईनाथ ज्वेलर्सचा जो परांजपे आहे त्याला फोन करून सांगू लागतो की आपलं काम झालेलं आहे, आता उद्या खूप चांगली गोष्ट मिळणार आहे। आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र आता घरी आलेली असते ती म्हणजे सरोज आणि कला एकत्र। अद्वैत पण घरातली कामं केलेली असतात आणि थकलेला असतो, तेव्हा रोहिणीही दारात आलेली असते। पण सरोज आणि कला या दोघींना एकत्र आलेलं पाहून रोहिणीला धक्का बसतो। रोहिणी म्हणते की हे सगळं काय आहे, म्हणजे मी हे सगळं काय पाहतेय, या सगळ्याचा अर्थ काय आहे। आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी घडत असताना इकडे अद्वैत बाहेर आलेला असतो, तोही कलाला आणि एकत्र पाहतो आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या असतात आणि मग अद्वैत तिथं आलेला असतो। सरोज आणि कला दोघीही गाडीतून उतरतात। अद्वैत म्हणतो झालं सगळं काम व्यवस्थित झालं। सरोजही आता तो प्रश्न विचारते, सरोजही तिला विचारते की सारडाची ऑर्डर व्यवस्थित चेक केली होती ना। तेव्हा कला म्हणते की हो, पण आता कलाने एक मूर्खपणा केलेला असतो, कलाने जी गोष्ट केलेली असते ती मात्र कलाला आठवत असते। इकडे सरोज म्हणत असते की हो सगळं व्यवस्थित झालेलं आहे, काही प्रॉब्लेम नाही असं सरोज सांगते। कलाही जायला निघते। अद्वैत तिच्याकडे येतो आणि म्हणत असतो मी तुला काय सांगितलं होतं लक्षात आहे ना, मी तुला सांगितलेल्या सगळ्या गोष्टी फॉलो केलेल्या आहेत ना, एवढं लक्षात ठेव असं विचारलं जात असतं। आणि तेव्हा मात्र कला सांगत असते की हो
तू सांगितलेल्या सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित फॉलो केलेल्या आहेत आणि सगळं तू जसं सांगितलं होतं तसंच केलेलं आहे असं कला अद्वैतला सांगत असते. अद्वैत मात्र म्हणत असतो की खरंच किती काम असतं घरामध्ये, मी ना थकून गेलोय, आत्ता ना मला तुझ्याशी भांडायची पण इच्छा नाहीये. तेव्हा कला म्हणत असते की हो. अद्वैत म्हणतो की तू का दिवसभर AC मध्ये होतीस, तुला कशाला कंटाळा येणार आहे. म्हणजे इथं कला आणि अद्वैत यांच्या दोघांमध्ये जो काही गोंधळ झालेला होता तो यासाठीच हा सगळा अट्टहास झालेला होता, पण त्याचा परिणाम मात्र चुकीचा झालेला आहे. इथे ऑफिसमध्ये वेगळाच गोंधळ वाढून ठेवलेला आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की ठीक आहे, तू केलंयस ना काम, मला तुझ्याशी वाद घालायची अजिबात इच्छा नाही, मी खूप दमलेलो आहे आणि मी जात आहे. असं म्हणत अद्वैत जो आहे तो झोपायला निघून जातो. तेव्हा कलाही म्हणत असते की हो ठीक आहे, पण आज तुला कळलं असेल ना किती त्रास होतो, हे कलाला सांगायचं असतं. अद्वैत मात्र विचार करतो, पण त्याहीपेक्षा गोष्टी मात्र वेगळ्या पद्धतीनं घडत असतात आणि त्या म्हणजे की इकडे रोहिणी मात्र टेन्शनमध्ये आलेली असते. ती म्हणत असते की सरोजवाहिनी काय झाले नक्की तुला, तुझी काय लाडकी सून वगैरे झाली की काय, ती नक्की काय म्हणायचंय तुला, हे सगळं काय केलेलं आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं बोलणं चालू असतं. तेव्हा सरोज म्हणत असते तुला नाही माहिती मी आज काय केलेलं आहे, आज कलाला ती ऑर्डर पोस्ट करायची होती आणि त्यावेळेस मी कलाला ती ऑर्डर चेकच करू दिलेली नाही आणि त्यामुळं अद्वैतच्या तावडीत ती सापडणार आहे. अद्वैत कसं आहे माहिती आहे ना, तो मिस्टर परफेक्टनिस्ट आहे, त्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थित चेक केलेल्या हव्या असतात आणि नेमकं तेच घडलेलं नाही, त्यामुळं अद्वैतची खूप चिडचिड होणार आहे आणि कला मात्र त्याच्या तावडीत सापडली जाणार आहे. हे बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे हे सगळं बोलणं राहुल बाहेरून ऐकत असतो आणि कलाने ती ऑर्डर चेकच केलेली नाही ही गोष्ट राहुलला कळते आणि सरोजने ते करू दिलेलं नाही ही गोष्ट कळलेली असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू आहे तेव्हा राहुल म्हणत असतो की सरोज मामी तुला माहीत नाहीये तू किती मोठं काम करून मला दिलेलं आहेस आज खरंच. आणि सरोज म्हणत असते की हे मी असं केलेलं आहे, मी फक्त तिच्याशी गोडगोड बोलायचं नाटक केलेलं आहे असं सरोज सांगत असते. तेव्हा मात्र रोहिणी म्हणत असते की सरोज मामी वहिनी तू तर एकही पाऊल न टाकता मोठी उडी मारलेली आहे. हे त्यांचं बोलणं चाललेलं असतं. राहुल मात्र एक वेगळाच आनंद, त्याला आसुरी आनंद झालेला असतो. त्याला असं वाटत असतं की फायनली माझं काम सोपं झालेलं आहे आणि याच्यामध्ये हे सगळे आता अडकत जाणार आहेत, हे त्याचं बोलणं चालू झालेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं कला मात्र आता पाहत असते दुसऱ्या दिवशी सकाळी तुळशीची पूजा करत असते आणि जेव्हा कला तुळशीची पूजा करत असते आणि त्यासोबतच हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा पोलीस तिथे येतात आणि पोलीस अचानक आलेले पाहून कलाला मात्र धक्का बसलेला असतो. कला म्हणत असते की इन्स्पेक्टर साहेब तुम्ही म्हणजे अचानक काय झालेलं आहे असं कला विचारू लागते. तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की अद्वैत चांदेकर कुठे, त्यांना अटक करायला आलेलं आहे. हे ऐकता क्षणी सगळ्यांना धक्का बसलेला असतो. सगळेजण तिथे बाहेर येतात. असं काय झालेलं आहे, अद्वैतला अटक करायला का आलेले आहेत पोलीस, हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. कला म्हणत असते काय झालेलं आहे. तेव्हा तिकडे ते सांगत असतात की हिऱ्यांची अफरातफर केलेली आहे, हिऱ्यांमध्ये फ्रॉड केलेला आहे, खोटे हिरे दिलेले आहेत, सारडा यांची तुमच्याकडे जी ऑर्डर आलेली होती त्यासाठी तुम्ही खोटे हिरे दिलेले आहेत असं म्हणत इन्स्पेक्टर साहेबांनी आता अद्वैतला ताब्यात घ्यायचं ठरवलेलं असतं. तेवढ्यात अद्वैतही तिथं आलेला असतो. बिचाऱ्या अद्वैतला काहीच माहीत नसतं काय झालेलं आहे, कारण तो ऑफिसमध्येही गेलेला नसतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की कला विचार करू लागते की हे सगळं काय घडतंय, काल तर माझं काम होतं हे सगळं आणि मग हे असं कसं झालेलं आहे, हा प्रश्न कलाला पडलेला असतो. कला म्हणत असते की इन्स्पेक्टर साहेब तुम्ही नाही घेऊन जाऊ शकत अद्वैतला, कारण त्याने काहीच केलेलं नाहीये, तो चुकू शकत नाहीये. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हे बघा आमच्याकडे ऑर्डर आहे आणि त्याचबरोबर त्यामुळं मी त्यांना ताब्यात घेऊ शकतो, कारण त्यांनी अफरातफर केलेली आहे, हिऱ्यांचा माल जो आहे तो पाचवताना त्याच्यामध्ये चूक केलेली आहे. हे सगळं चालू झालेलं असतं आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ह्या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे अद्वैत म्हणत असतो पण नक्की झालेलं काय आहे हा प्रश्न अद्वैतनेही विचारलेला असतो. पण ते म्हणत असतात की हे बघा माझ्याकडे अरेस्टची ऑर्डर आहे आणि तुम्हाला अटक वॉरंट असल्यामुळं तुम्हाला आम्ही अटक करत आहोत, कारण तुमच्याकडनं चूक झालेली आहे, हे सगळं सांगितलं जातं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की कला म्हणत असते की नाही कोणीही चुकू शकेल पण चांदेकर कधी चुकू शकत नाही, कारण तो मिस्टर परफेक्शनिस्ट आहे, त्याच्याकडून चूक झालेलीच नाही. हे सगळं जेव्हा चालू झालेलं असतं
तेव्हा सगळ्यांना धक्का बसलेला असतो. आबा तर कोसळतात. आबांना तर खूप मोठा धक्का बसतो. आबा म्हणत असतात की हे कसं शक्य आहे? अद्वैत आणि हिऱ्यांची पारख करताना चुकला, हिऱ्यांचे दागिने बनवताना चुकला, हे शक्यच नाही, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र कलाला धक्का बसलेला असतो. कला म्हणत असते की नाही, काल तर रोल चेंज होता आणि मी ऑफिसमध्ये होते, तिथं तर अद्वैत नव्हता, ही ऑर्डर पोच करायला अद्वैत तिथं नव्हता, मग हे सगळं काय झालेलं आहे? या सगळ्याचा काय संबंध आहे? हे सगळं बोलणं चाललेलं असतं. इकडे सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. सगळेजण हादरलेले असतात. अद्वैतला पोलीस आता घेऊन चाललेले असतात. पोलिसांचं असं म्हणणं असतं की चांदेकर चला, तुम्हाला आम्ही घेऊन जात आहे, कारण तुम्हाला तुमच्या विरोधातलं अटक वॉरंट आमच्याकडे आहे, त्यामुळं तुम्हाला यावंच लागणार आहे, असं सांगितलं जात असतं. आता पोलीस अद्वैतला घेऊन पोलीस स्टेशनला चाललेले आहेत. आबांना मात्र खूप मोठा धक्का बसलेला आहे. आबांना मात्र प्रश्न पडलेला आहे की काय आहे हे सगळं? माझ्या अद्वैतच्या विरोधात हे सगळं काय घडतंय? अद्वैतची याच्यामध्ये काय चूक आहे? हा प्रश्न आबांना पडलेला असतो. आणि आबा मात्र म्हणत असतात की नाही, माझा अद्वैत कधी चुकू शकत नाही, असं आबांचं म्हणणं असतं. परंतु आता अद्वैतला पोलीस घेऊन चाललेले आहेत, त्याच्या विरोधातल्या सर्व गोष्टी तिथं आहेत, त्यामुळं आबा हे काहीच करू शकत नसतात. आणि पण आबा मात्र जाम घाबरलेले असतात. त्यांना खूप काळजी वाटायला लागलेली असते की हे सगळं काय घडतंय, कारण काहीही झालं तरीही अद्वैत चुकलेला नाही, ही गोष्ट मात्र सरोज, त्याचबरोबर आबा आणि कला या तिघांनाही माहिती असते. सरोज मात्र विचार करत असते की हे सगळं काय झालेलं आहे? मला तर या मुलीला अडकवायचं होतं, मला तर तिच्यामध्ये आणि अद्वैतमध्ये भांडणं लावायची होती. ती ऑर्डर चेक करत होती, तर मी तिला ती ऑर्डर चेक करू दिलेली नाही आणि तशीच ऑर्डर मी पाठवायला लावलेली आहे. आणि हे सगळं काय होऊन बसलेलं आहे? या सगळ्याला जबाबदार कोण आहे? हा प्रश्न सरोजला पडलेला असतो. माझ्या मुलाच्या बाबतीत मी हे सगळं काय केलेलं आहे, असं म्हणत सरोज मात्र अक्षरशः रडकुंडीला आलेली असते. अद्वैतला ती अशा अवस्थेत पाहू शकत नसते, कारण अद्वैत म्हणजे तिचा जीव की प्राण आहे. आणि काहीही झालं तरीही अद्वैतच्या बाबतीत जे घडलेलं आहे, कलाला तर धक्काच इतका मोठा असतो की त्या धक्क्यातनं अजून कला स्वतः सावरलेली नसते. आणि त्याचबरोबर कला मात्र म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही हे सगळं जे काही घडलेलं आहे ते खूप भयानक आहे, या सगळ्यातून मार्ग काढणं गरजेचं आहे, असं कलाला वाटत असतं. तेव्हा आबा म्हणत असतात की नाही, माझा अद्वैत चुकू शकत नाही, अद्वैत असा पोलीस स्टेशनमध्ये शक्यच नाही, अद्वैतकडनं चूक झालेलीच नाही, असं आबा ठणकावून सांगत असतात. मला पोलीस स्टेशनमध्ये गेलं पाहिजे, माझ्या अद्वैतचे तिकडे काय हाल होतील, मला तिकडे पोलीस स्टेशनला गेलं पाहिजे, माझ्या अद्वैतच्या बाबतीत मला विचार केला पाहिजे, असं आबांच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. सरोजच्या तर डोळ्यात पाणी आलेलं असतं. ती म्हणत असते की हे सगळं काय होऊन बसलेलं आहे आणि या सगळ्यातून आता कसं बाहेर पडायचं आहे, हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र आबा म्हणत असतात की नाही, मी आत्ताच्या आत्ता उठणार आहे आणि मी जाणार आहे, काहीही झालं तरीही मला अद्वैतला सोडवायला गेलं पाहिजे, एवढंच आबांच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि आबा म्हणत असतात की मी पोलीस स्टेशनला जातोय, मी तिथे जाऊन माझ्या बोलण्याने फरक पडेल, कारण अद्वैत आणि हिऱ्यांची पारख करण्यामध्ये चुकेल. अद्वैतचं काम म्हणजे मिस्टर परफेक्शनिस्ट आहे तो, हिऱ्यांची पारख करणं कधीच चुकू शकणार नाही तो, कारण हिऱ्यासारखं काम करणारा तो आहे, असं आबांचं बोलणं असतं. आणि आबा मात्र बोलत असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की कला मात्र धक्का बसल्यासारखी तुळशीच्या पुढे उभा राहिलेली असते. तेव्हा आबांना इकडे सरोज येते आणि सरोज म्हणू लागते की नाही आबा, तुम्ही नका जाऊ, तुमची एकतर तब्येत ठीक नाहीये. रजनी इकडे आबांना तेच सांगत असते की आबा तुम्ही नका जाऊ, तुमची तब्येत ठीक नाहीये, तुम्ही घरी थांबा. तर रजनी इकडे सरोज म्हणत असते की आबा मी जाते पोलीस स्टेशनला आणि पाहते काय झालेलं आहे ते, कारण तुम्ही घरी थांबा. तेव्हा कला म्हणते की रजनी मॅडम, सरोज मॅडम मी पण येते तुमच्यासोबत, आपण दोघी जाऊया. आणि आबांना त्याचबरोबर रजनीला सांगितलं जातं की आम्ही तुम्हाला तिथे काय घडतंय ते फोन करून कळवत राहू. आणि हे सगळं बोलणं चाललेलं असतं. सरोजला खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण तिनं जी चूक केलेली होती, अद्वैत आणि कला यांच्यामध्ये वाद निर्माण करण्यासाठी तिनं जो डाव आखलेला होता, तो डाव इतका भयानक गेला की तिला वाटलंही नव्हतं की अशा पद्धतीनं गोष्टी घडतील. तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं की असं काहीतरी होईल. ही गोष्ट मात्र आता समोर आलेली असते. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं झालेलं असतं तेव्हा मात्र आता सरोजला खूप मोठा धक्का बसलेला असतो. सरोज म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही अद्वैतच्या बाबतीत मी काहीही चुकीचं घडू देणार नाही. कला आणि सरोज दोघी जणी आता पोलीस स्टेशनला जायला निघालेले असतात. दोन वाघिणी आता निघालेले असतात आणि नक्कीच या अद्वैतला
अद्वैतला या सगळ्यामध्ये अडकवणाऱ्या राहुलची मात्र वाट तर लागणारच असते, परंतु इकडे आता राहुलने मात्र पुढे आणखी डाव आखायला सुरुवात केलेली असते. त्याला असं वाटत असतं की काहीही झालं तरीही या अद्वैतला मी पुरता उद्ध्वस्त करणार आहे, अद्वैतला मी सुखाने जगू देणार नाही, त्याला मी वरती येऊच देणार नाही, हा सगळा डाव त्याने आखलेला असतो. परंतु अद्वैतच्या पाठीशी जर कला आणि सरोज या दोघी जणी असतील तर अद्वैतचं कोणीच वाटोळ करू शकत नाही, कारण बायको आणि आई खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभे आहेत, त्यामुळे त्याला घाबरण्याची गरज नाही. इकडे सरोज आणि कला दोघीही पोलीस स्टेशनला निघालेले असतात. राहुल इकडे फोन करतो आणि फोन करून सांगत असतो की एक ब्रेकिंग न्यूज आहे, अद्वैत चांदेकरने त्याला अटक केलेली आहे आणि उद्याची हेडलाईन देऊन टाका, तुमच्यासाठी ती बातमी आहे आणि पुढील माहितीसाठी तुम्ही पोलीस स्टेशन गाठू शकता, असं म्हणत त्याने फोन करून ती बातमी दिलेली असते. इकडे आबा मात्र खूपच डिस्टर्ब झालेले असतात. आबांना खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण अद्वैत चुकू शकत नाही असं आबांचं म्हणणं असतं. आबा म्हणत असतात की नाही, एक वेळ हिऱ्यांची पारख करणं बाकी कोणीही चुकू शकेल, पण अद्वैत जो आहे तो हिऱ्यांची पारख करताना कधीच चुकणार नाही, असं इकडे आबांचं म्हणणं असतं. आबांचं म्हणणं अगदी रास्त असतं. काहीही झालं तरीही अद्वैत कसं काय चुकेल, कारण अद्वैतने कधीच आतापर्यंत या चुका केलेल्या नाहीत. आतापर्यंत त्याची कामं करण्याची पद्धत, त्याची आतापर्यंत काम केलेले, एवढ्या लहान वयात त्याने जी अचिव्हमेंट मिळवलेली आहे ती इतकी मोठी असते की त्याच्यामुळं अद्वैतच्या बाबतीत काहीतरी घडलेलं असू शकतं, हे मात्र सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं. इकडे कला आणि सरोज दोघीही पोलीस स्टेशनला आलेले असतात आणि मग इन्स्पेक्टर साहेबांना सरोज विचारते की असे तुमच्याकडे कोणते पुरावे आहेत, तुम्ही मगाशी आम्हाला सांगत होता ना की आमच्याकडे पुरावे आहेत म्हणून आम्ही अटक करत आहे. तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब इकडे सारडाचं जे ऑर्डरचं लेटर आहे ते देतात आणि त्याचबरोबर म्हणत असतात की हे लेटर त्यांनी दिलेलं आहे, तुम्ही चुकीचे दागिने दिलेले आहेत. तेव्हा अद्वैत मात्र तिथं म्हणत असतो की मला 1 मिनिट बोलायचं आहे आणि कलाला तो बाजूला घेऊन जातो. कलाला तो म्हणत असतो की मला सांग, खरंच तू ऑर्डर चेक केली होतीस का, ती नक्की काय केलेलं होतं, म्हणजे मी तुला जे काम सांगितलेलं होतं ते तू ऐकून घेतलेलं होतंस का माझं काम नीट, असं म्हणत अद्वैत जो आहे तो कलाला प्रश्न विचारत असतो. कलाला विचारत असतो की ऐकतेस ना, मी तुला जे काय सांगत होतो, तुला मी सांगितलेलं माझं काम प्रिसाइजली करायला लागतं, कारण एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट होती आणि तुला ते काम मी सांगितलेलं होतं, तू ते व्यवस्थित केलंय का नाही एवढंच सांग. तेव्हा कला म्हणत असते की हो केलेलं आहे आणि मग सरोज पण तिथं असते. सरोज म्हणत असते नाही, काही झालं तरीही अद्वैत याच्यामध्ये अडकता कामा नये, एवढंच सरोजच्या डोक्यात असतं. अद्वैतला आताच कलाने सांगितलेलं असतं, पण मी तुला जे काम सांगितलेलं आहे ते काम तू ऐकलं होतंच का व्यवस्थित, असं अद्वैतचं म्हणणं असतं. तेव्हा मात्र कला तिथं सांगत असते की हो, आणि मग कला आणि अद्वैत तिथं असतात. कला मात्र टेन्शनमध्ये आलेली असते. कलाला प्रश्न पडलेला असतो की आता पुढे करायचं काय आहे, या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा आहे, याच्यामध्ये जर आपण अडकलो गेलो तर किती अडकलं जाणार आहोत, याचा मार्ग म्हणजे त्याला लिमिटच नसतं. अद्वैतवरती तर एवढी मोठी केस करून टाकलेली आहे आणि हा सगळा राहुलचा डाव असतो. कलाच्या समोर ते दागिने दिले जातात आणि इन्स्पेक्टर साहेब सांगत असतात की यातले काही हिरे जे आहेत ते आम्ही टेस्टिंगसाठी काढलेले आहेत आणि त्यानंतर आमच्या समोर आलेलं आहे की हे जे हिरे आहेत ते हिरे नसून तो एक गोंधळ आहे आणि तो म्हणजे की ते हिरे नाही आहेत तर ते काचांचे तुकडे आहेत. ही गोष्ट जेव्हा घडत असते तेव्हा मात्र आता कला त्या हिऱ्यांना हात लावते आणि पुन्हा अद्वैत तिला विचारतो की खरे तू हे जे दागिने आहेत ते चेक करून दिले होते का. तेव्हा कला शांतच असते. तेव्हा सरोज कलाकडे पाहते आणि म्हणू लागते की हो, मी स्वतः पाहिलेलं आहे की तिनं ते दागिने चेक केले होते. कलाला माहिती असते की तिनं ते दागिने चेक केले नव्हते तर ती ऑर्डर तशीच दिलेली असते, हे कलाला चांगलंच माहिती असतं आणि कला मात्र हे सगळं पाहत असते. तेव्हा सरोज म्हणत असते की नाही, मी स्वतः पाहिलेलं आहे. आता सरोजनं हे वाक्य वापरता क्षणी कलाला धक्का बसतो. कला म्हणत असते की कसं शक्य आहे, कारण काहीही झालं तरीही आता कलाचं असं म्हणणं असतं की सरोज मॅडमनी माझी बाजू घेतली, आता तर चांदेकरांच्या इब्रतीचा अद्वैतचा प्रश्न आहे तरीही सरोज मॅडमनी माझी बाजू घेतलेली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं चालू झालेल्या असतात. इकडे सरोजला मात्र धक्का बसलेला असतो. काहीही झालं तरीही तिची चूक झालेली असते. तिनेच अद्वैतला कलाला ते दागिने चेक करू दिलेले नसतात आणि याच्यामध्ये अडकत चाललेली असते, ती म्हणजे अडकत चाललेला असतो तो म्हणजे अद्वैतला माहिती नसतं. अशा पद्धतीनं कांड त्याच्या समोर आलेलं असतं आणि त्याचबरोबर हे सगळं बोलत असतं आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू आहे
तेव्हा मात्र एवढी मोठी गोष्ट घडत असते आणि त्यासोबतच या सर्व गोष्टी जेव्हा चालू झालेल्या असतात तेव्हा मात्र इकडे सरोज सांगत असते की नाही, हे सगळं चेक करूनच गेलेलं होतं आणि मी स्वतः सांगत आहे की सरोज सांगत असते की मी स्वतः सांगत आहे या सर्व गोष्टी जेव्हा समोर आलेल्या असतात तेव्हा मात्र अशा पद्धतीने सगळं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र सरोजलाही धक्का बसलेला आहे आणि मग सरोज म्हणते की अद्वैतला वाचवण्यासाठी मी काहीही करू शकते असं सरोजचं बोलणं चाललेलं असतं. आणि सरोज त्याच गोष्टींचा विचार करत बसलेली असते. तिच्यासाठी अद्वैत ह्यातनं बाहेर पडणं गरजेचं असतं. सरोजने येताना पैसे आणलेले असतात आणि त्याचबरोबर ते पैसे त्या फाईलमध्ये ठेवते. फाईल उचलते आणि इन्स्पेक्टर साहेबांकडे जाते आणि त्यांना म्हणत असते की अद्वैत माझा एकुलता एक मुलगा आहे, मी त्याला अशा अवस्थेत नाही पाहू शकत, त्याला यातून बाहेर काढण्यासाठी काहीतरी करावं लागणार आहे, हे सगळं ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र ती सांगत असते की या सगळ्यातून त्याला बाहेर काढण्यासाठी जे काय करावं लागेल ते करायची माझी तयारी आहे असं म्हणत तिनं ते पैसे जे आहेत ते दिलेले असतात. आणि ते पैसे देत ती इन्स्पेक्टर साहेबांना म्हणत असते की त्याला याच्यातून वाचवा. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात की म्हणजे तुम्हाला खात्री आहे की या सगळ्यामध्ये अद्वैत चांदेकर हा दोषी आहे म्हणून तुम्ही हे पैसे देत आहात, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र आता या सगळ्यातून बाहेर पडणं वाटतं तेवढं सोपं नाही आहे ही गोष्टही लक्षात आलेली असते. आणि तेव्हा सरोजने ते पैसे दिल्यामुळे इन्स्पेक्टर साहेब चिडलेले असतात. ते म्हणत असतात की काय बोलताय तुम्ही, तुम्हाला कळतंय का असं म्हणत ते बोलू लागलेले असतात. तेव्हा मात्र इकडे तुम्ही मला लाच देत आहात, या प्रकरणामध्ये मी तुम्हाला अटक करू शकतो अशी धमकी सरोजला आलेली असते. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता सरोजने सांगितलेलं असतं की आमच्या ऑफिसमध्ये काहीही झालं तरीही त्याची नोंद असते, तर आता ते रजिस्टर जे आहे त्याची नोंद झालेली आहे आणि त्याचबरोबर रजिस्टरला नोंद आहे की हिरे दिलेले होते. पण नेमकं जेव्हा आता ते रजिस्टर चेक केलं जातं, ती फाईल चेक केली जाते, इनवर्ड आउटवर्ड झालेल्या हिऱ्यांची त्याच्यामध्ये कसलीही नोंद नसते आणि खूप मोठा धक्का बसलेला असतो. हे सगळं काय घडलेलं आहे हा प्रश्न मात्र पडलेला असतो. आणि उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की मीडियावाले प्रश्न विचारत असतात, जर सारडासारख्या मोठ्या व्यक्तीला तुम्ही एवढं फसवत असाल तर सामान्य जनतेचं काय, सामान्य जनतेच्या बाबतीत तुम्ही काय केलं असेल, असे प्रश्न उभे राहिले जातात. आणि कला ऑफिसमध्ये आलेले असते आणि इकडे राहुल जो आहे तो फोनवरती बोलत असतो आणि त्याचबरोबर राहुल तिकडे फोनवरती बोलत असतो. तो म्हणत असतो की त्याला पुरता अडकवलेला आहे, तो कधीच उभा राहू शकणार नाही, अद्वैत चांदेकर संपला. आणि कला मात्र पाठीमागे आलेली आहे आणि कलाने ते सगळं बोलणं ऐकलेलं आहे आणि आता मात्र इकडे राहुलची वाट लागणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.